निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। असं म्हणताय पाहुणेबाई, आमच्या रानातल्या घरात तरी चला, दाखवतो तुम्हाला आम्ही। या या नाथ भक्तांच्या वाटेला कोणीही जाऊ नये, गेलात तर त्याचे परिणाम भोगावे लागतील। मालक काय झालं, असं का करता तुम्ही? आम्हाला काही दिसेनाचं झालं रे। काय बोलताय, आता काय करायचं? रेवती एकदम डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं बघ। अहो मालक, ती पाहुणेबाई नव, अहो तिनंच काहीतरी डोळ्यात टाकलं तुमच्या। मला काही दिसलं नाही रे, काय फेकलं ते? ही पाहुणेबाई चेटूक बिटूक करते का काय? हो चेटूक बिटूक जाऊ द्या, दिसायला लागलाय का तुम्हाला? बंदूक बंदूक दिसतंय। आता हो, आता काय करायचं? ही काय साधी सुधी बाई दिसत नाहीये माधू। अहो पण आता घरी गेल्यावर अण्णांनी विचारलं तर काय सांगणार तुम्ही? जास्त प्रश्न विचार नको, दिसायला लागेल तेव्हा बघू। मालक आता लागलंय का दिसायला? नाही चला मग आता मी घरला नेतो तुम्हाला। आणि ऐका, हे जास्ती लपू नका, वैद्याला दाखवून अंगारा धुपारा काय करायचं असेल तर बघा। चला ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वतता हेरंबतता जगत गुरु ज्योतिर्मय स्वरूपा प्राण पुरुषा। सूत म्हणे शौनकादिकांप्रती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण। तो शंकराची ज्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप घडवुनी। त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32
32 मस्तका भोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सावी गळा एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्य विशेष मी हे मंत्रांचे मायाजाल विणत एकांतात बसलो आहे. तयार झालेले हे मंत्र अखंड काळासाठी आहे. त्याचे स्वर नाद अक्षर ह्या वातावरणात राहणार आणि जो साधक उत्सुक आहे त्याला ह्या मायाजालात प्रवेश मिळेल. रेवती बस बघू तिकडे चल बस बाळा. काय झालं? तो जनार्दन अण्णांचा मुलगा तो समोर आला. काय म्हणाला तो? काही नाही हिच्याबद्दल विचारत होता. काही बाई बोलत होता. त्याचं एवढं धाडस? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की जा अण्णांना भेटा. तुम्ही नाही गेलात ना भेटायला. अगं मला वाटलं नव्हतं की त्याची मजल इथपर्यंत जाईल म्हणून. नाही आत्ता जाऊन भेटतो मी. अहो काय? आता नका जाऊ थांबा बरं. फक्त जायचंय आणि त्यांना सांगायचं एवढं डोक्यात ठेवा. पण तुम्ही गेला होतात कुठे? गुरुदेवांकडे गेलो होतो. जाऊन काय केलं? त्यांना सगळं सांगितलं की गावात कसं कोण त्रास देतं. रेवती इथे कशासाठी आली आहे तर तिच्यावर आशीर्वाद असू द्या म्हणून. त्या बदल्यात त्यांनी माझ्याकडे परत काही मागितलं तर द्यायचं कुठून? अहो नाही मागणार होते काही. नर्मदा मी तुला आधीच सांगून ठेवतो मी कुणालाही एक मुद्रा सुद्धा देणार नाही. काय करायचं काय आता? जनार्दन अजून तसंच आहे का दिसायला लागलंय? नाही आई काही दिसत नाही. हे सगळं अदुक अदुक दिसतंय मला. महादेव नक्की काय झालं ते सांग. ती पाहुणीबाई आहे ना? हो तिनेच काहीतरी अंगारा धुपारा फेकला बघा. वाटोळ होईल तिचं. हो पण आपल्या लेकानं काय केलंय ते पण बघा की आधी. अहो पण नर्मदाला तरी ओळखतो ना तो. विचारलं असेल चौकशी केली असेल. त्यात एवढा राग यायचं कारण काय? ताई मला जर हातात दिसायचं बंद झालं तर कसं होईल माझं? महाद्या तू वैद्य बुवांकडे जा. म्हणावं लागलीच बोलवलंय. जा तू. जी मालक. थांब. हे वैद्यबुवांचं काम नाही. आई म्हणते ते बरोबर आहे. हे काहीतरी वेगळंच दिसतंय. म्हणजे जिनं अंगारा धुपारा केलाय ना तिलाच बोलवा. तिला उतारा पण ठाऊक असणार. आपण असा कोणावर आळ घेणं बरोबर नाही. मग असं करा शेठजींना बोलवा. शेठजींना? त्यांना बोलून काय करायचंय? मी सांगते ना. माधू जा तू. जी. स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे. ती माता आहे भगिनीही आहे. तिच्यात जे ममत्व आहे त्या पुढे पुरुषांनी शरणागतच असलं पाहिजे. तिथे चूक झाली
क्षमा नसते मग तो कोणीही नसतो. साक्षात इंद्राला क्षमा नाही केली तर सामान्य मनुष्याचं काय. मालकीनबाई आहेत का घरात? काय काम आहे? सांगावं आहे. बरं ये. शेठजी कुठं आहेत? तुझा काय सांगावा आहे तो दे आणि जा. पर शेठजींना सांगावं द्यायचंय. मी आलो. सांग काय? अण्णांनी बोलवलं आहे तुम्हाला. बरं झालं त्यांनीच बोलवलंय, नाहीतर मी येणारच होतो. अण्णांमोर आमचं नाव घेऊ नका. का? अण्णा किती कडक आहे तुम्हाला माहित नाही व. अहो जीव घेतील माझा. मग कसं वागावं हे समजत नाही होय? अहो ते धाकले मालक आहेत, त्यांच्या संगती राहावं लागते मला. काय करायचं? बर बर जा तू आणि अण्णांना सांग मी येतोय म्हणून. जी. ते येतील तोपर्यंत डोळ्यात काजळ घालून बघते बघ. नाही नको नको, त्याने अजून त्रास व्हायचा. अरे औषधी काय ते? सांगावं देऊन आलो. शेठजी कुठे आहेत? येतो म्हणल्यात. अरे घेऊनच यायचं ना त्यांना. ते लागलीच येतो म्हणाले. हे ते येतील तेव्हा येतील, पण माझ्या डोळ्याचं काय करायचं? आई, गावात जर लोकांना कळलं ना माझे डोळे गेले तर काय होईल? असं काही नाही होणार. काही ना काहीतरी मार्ग निघेल. तू काळजी करू नकोस. नर्मदा, मी अण्णांना भेटून येतो. हा, त्यांना सांगा त्यांचा मुलगा कसा वागलाय ते, आणि ऐकून घेऊ नका. आणि तिथे जाऊन तर पडती बाजू अजिबातच घेऊ नका. मी त्यांना बोलतो, तू काही काळजी करू नकोस. आणि तुला काय वाटलं मी त्यांना बोलू शकत नाही? मी त्यांना बोलणार. तसं नाही हो. बोलतो. हा, आणि रेवती तू काही काळजी करू नकोस. हा, आता यापुढे तो जनार्दन तुला काही एक त्रास देणार नाही. मी पण येऊ का तुमच्या सोबत? कशाला? अरे मोठ्यांच्या गोष्टीत लहानांनी लक्ष द्यायचं नसतं. हा, पण बापू. नाही. माधवा, नमस्कार. नमस्कार अण्णा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा बसा. कसे आहात? बरं चाललंय. हे बघा, उगाच आडून आडून बोलायला नको. तुमच्या त्या पाहुणीनं काहीतरी अंगारात उपारा फेकला आणि माझ्या मुलाला दिसेन असं झालंय. हो का? तुझ्याकडे जादू वगैरे आहे की काय? पण ती असं का करेल? हे बघा, तुमच्या भाचीने जनार्दनच्या डोळ्यात काहीतरी फेकलं. काय फेकलं ते ठाऊक नाही असं तो म्हणतोय. हे बघा, माझी भाची जी आहे ना ती गरीब घरातील आहे. म्हणजे रेवती जरी माझी भाची असली तरी तिचं काही बरं चाललं नाहीये. हो, तिचं लग्न जमवण्यासाठीच आमच्याकडे पाठवलंय तिला. पण कसं आहे ना की ती गावात आल्यापासनं तुमचा मुलगा काय तिच्याशी बरं वागत नाहीये. गावात आल्यापासनं तो तिच्या मागे लागलाय.
ओ शेठजी खोटा बोलताय तुम्ही. हे बघा अण्णा, हेच सांगायला मी तुमच्याकडे येणार होतो, तुमच्या कानावर ही गोष्ट घालणारच होतो, पण मला यायला थोडा उशीर झाला. तुम्ही माझ्या मुलाबद्दल काही पण बोलताय. हे बघा वहिनी, प्रत्येकाला आपलं मूल चांगलंच वाटतं. बरं ते जाऊ द्या. तिला म्हणावं जे काय फेकलंय त्यावर काय उत्तर आहे ते सांग तरी. अहो कसलं उत्तर आणि कसलं काय, तिला हे असं काहीतरी करता येत असेल असं मला अजिबात वाटत नाही हो. काय आहे की तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलाय. हे बघा, माझ्या मुलाला दिसायला लागलं पाहिजे आणि ते कसं करायचं ते तुम्ही बघा. तुम्हीच बोला तुमच्या भाचीशी. तिने काय केलंय ते विचारा तिला. जर नाही झालं तर मी काही गप्पा बसायची नाही. माझ्या मुलाला दिसायला लागल्याशिवाय मी तुमच्या भाचीला या गावाबाहेर जाऊ द्यायची नाही. ना अहो सरळ सरळ त्या धमकी देत आहेत हो. हे बघा, तुम्ही उगाच भांडू नका. नाही, मी जे सांगते तसंच करणार. अहो अण्णा, अहो आपले जुने संबंध आहे, तरी अशा पद्धतीने मला ऐकावं लागतंय. शेठजी, तुम्ही घरी जा आणि भाचीला विचारा आणि नक्की काय घडलंय ते सांगा आम्हाला येऊन. ठीक आहे, येतो मी. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला या सृष्टीत, ब्रह्मांडात असंख्य बदल घडत असतात. या बदलांचा उपयोग कधी शुभ व्हावं म्हणूनही करता येतो, तर कधी अशुभ व्हावं म्हणूनही करता येतो. कोजागिरीचं चंद्रध्यान झालं आहे. हे ध्यान अत्यंत उपयोगी असं आहे. चंद्रदेवाकडून चंद्रबल घेऊन भक्तासाठी त्याचा उपयोग करता येईल. होय गुरुदेव, हे चंद्रबल सतत वाढवत ठेवावे लागते. होय गोरक्षा, मनुष्याच्या मनावर इतकं काही परिणाम करत असतं की ते दूर करायचं असेल तर चंद्रबल हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु गुरुदेव, आपण ज्या कोजागिरीबद्दल बोलत आहोत त्याच वेळी वामचारी लोक अशुभ कार्य करण्यात व्यस्त असतात. याच चंद्रबळाचा ते दुरुपयोग करतात गुरुदेव. होय जालिंदर, परंतु एक लक्षात घे की त्यांचा उगम देखील श्री महादेव आणि श्री महाकाली यांच्यापासूनच झाला आहे. होय, परंतु आपण शुभ करावं, सगळ्यांचं मंगल व्हावं म्हणून अहोरात्र प्रयत्न करत असतो. परंतु गुरुदेव, हेच वामचारी लोक त्यावर पाणी फिरवतात. परंतु अखेर विजय कोणाचा होतो? आपलाच ना. जालिंदर, आपण अविरत, अखंड, न थांबता कार्य करत राहायचं आहे
हा देह ठेवला तरी सुद्धा मी कोणत्याच एका बाजूने नाही, सगळे माझेच प्रतिरूप आहे. भक्ती, ज्ञान, योग कोणताही मार्ग असो, तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. वाममार्गी साधकही माझ्याच शक्तीची उपासना करतो, त्यालाही मी सहाय्यभूत होतो. मात्र जिथे हेतू पवित्र आहे तिथे मी आहे.